विषय आत्मज्ञान आत्मज्ञानाची महती सगळ्या ठिकाणी काय दिली आहे. नाना शास्त्रम पठे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम ज्ञाने नाही सदृशम ज्ञाने चरित्र हे विद्यते वगैरे वगैरे सगळे श्रुती स्मृती पुराण सगळ्या ठिकाणी त्या प्रासाद ग्रंथ ज्ञानाची महती काय दिली आहे. ते ज्ञाने घेणं मुक्ती ज्ञान हे त्रिकांड तीन मुख्य गोष्टी आम्ही करीत असतो. मग त्यांचे निर्दिष्ट फल आहेत. म्हणजे चित्तशुद्धीर्थम कर्म एकाग्रर्थम उपासना मोक्षार्थम ज्ञानम. म्हणजे चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्म करायचं. तर याचा अर्थ काय? निष्काम कर्म केल्याने चित्तशुद्धी होते असं आपण सगळे वेळोवेळी बोलतो. चित्तशुद्धी म्हणजे काय आणि निष्काम कर्माने ते कसं घडतंय होतंय. आपण प्रत्येक जण काम करीत असतो. काम आपले प्रपंच कसे ते म्हणजे एक विशिष्ट नामरूपात अहम ममात्मक आपण प्रपंचच करीत असतो. म्हणजे आमची बुद्धी त्यामध्ये गुंतलेली असते. आमच्या वासना तिकडे जास्त तेच करीत असल्याने लोभ मोह इत्यादी वाढतात. म्हणजे आपण आपल्या प्रपंचातच गुंतून राहतो अहम मध्ये. मग ते आपल्याला ते जाण्यास होतात आणि पुष्कळ दुर्गुण मला म्हणजे दुर्गुण लोभ मोह इत्यादी दुर्गुण आपल्यामध्ये भरलेले असतात. आपण प्रपंचात गुंतून प्रपंच आसक्तीने पण लोभ मोह आपल्यामध्ये भरलेले असतात. हेच मळ चित्ताचे मळ म्हणजे लोभ मोह दुर्गुण आपल्यामध्ये केलेले आहेत. मग ते कशाने जातील? म्हणजे निष्काम कर्म सगळ्या लोकांकरता आपण स्वार्थ सोडून आपण काम करू लागलो म्हणजे आमची बुद्धी विशाल होईल आणि आमचे ते स्वार्थ कमी कमी होत जाईल आणि हे गुण आपोआप ते कमी होत जातील. म्हणजे ह्याच्याने चित्तशुद्धीर्थम कर्म चित्तशुद्ध हे कर्म सांग न तो वस्तू उपलब्ध आहे वस्तुसिद्धी विचारेन न किंचित कर्म कोठिबी वगैरे पुष्कळ सांगितलं. म्हणजे आता उपासना ध्यान भजन ही उपासना हे चित्त एकाग्र करण्याकरता आहे. चंचल आहे. चंचल आपली जास्त भयंकर थाकलेली आहे. नेहमी आपण शेकडो कल्पना करीत राहतो. चित्त एकाग्र होत नाही. त्यामुळे एक चित्त एकाग्रता हे आपल्या ज्ञानाला मुख्य साधन आहे. एकाग्र चित्त असलं तर आपण श्रवण करू शकतो, समजू शकतो, परत विचार करू शकतो की आपण काय वागावं काय नाही हे आपण. चित्त एकाग्रता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते कशाने मिळेल? उपासनेने. म्हणजे ध्यान आणि भजन हे उपासना त्याच्याने चित्त एकाग्रता मिळेल. आणि ज्ञान आहे हे ते ज्ञानाने मोक्ष मिळतो. त्याशिवाय आता ज्ञान हे आपलं मुख्य आहे आपले ध्येय. तर ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणता वाटे भ्रम काय रे बा असेल वर्मा सांगतात काय असेल बा ज्ञान म्हणजे भयंकर फार अवघड आणि त्रासदायक आम्हाला अशक्य असं काहीतरी गोष्ट असेल म्हणून हा अनुक्रम बोलले म्हणतात बाबा तसं काही नाही समजून देतो. लोक ज्ञान म्हणजे कशाला समजतात? कोणत्या गोष्टीना ज्ञान म्हणून समजतात. अगोदर ह्या पुढच्या समासात सांगितलेलं आहे. बहुधा उपदेश लक्षण म्हणून एक समास आहे. म्हणजे उपदेश देतात मंत्रोपदेश. हा मंत्र तुम्ही पठत जा तुम्हाला आपोआप सगळं देव भेटेल, मोक्ष होईल, सगळं होत जाईल. नुसतं मंत्र सांगायचा हे मंत्रोपदेश. तर राम राम कृष्ण कृष्ण कोणी कृष्ण कृष्ण सांगितले राम राम सांग कोणी कोणी जपकरविती तुकाई तुकाई म्हणून पुष्कळ तरी वर्णन केलेलं आहे. सगळं जाण्याचं किती देव आहे तितके मंत्र आहेत. आणि किती देव जगात किती देव आहेत? शेकडो आहेत. देवाची गणना कोण करेल? देवाचे भूत्यात स्वतः एकच झाले म्हणून रामराम सांगित एका कंटाळून म्हटलेलं आहे. म्हणजे पुष्कळ देव आहेत. जितके देव तितके मंत्र आहेत. ते त्या भक्ताने काय सांग करतात व हा मंत्र तू शेवटपर्यंत करीत जा सगळं होतं का त्याच्याने सगळं काम होईल. तुला काय मुक्ती मिळेल काय सगळं काम ते ह्या मंत्रापुढे होईल असे समजतात. त्याला ज्ञान म्हणतात ते. पण ते काय खरं नव्हे म्हणतात. हे ज्ञान नव्हे. असं काय मंत्र जपाने किंवा ध्यानाने मंत्र पठणाने आपल्याला मोक्षाचा काय संबंधच काय? मोक्ष म्हणजे काय माहिती नाही, स्थिती माहिती नाही, त्याला उपाय माहिती नाही आणि त्याचं करावं हे माहिती सगळं काही नसताना आपोआप मोक्ष होतं म्हणजे काय? त्याकरता नामस्मरण किंवा जप आहे ते आहे त्याचं फळ आहे.
दाखवलं मी सांगितलेलं आहे. उपासना हे एकाग्रतेसाठी पाहिजे आहे ते खरं आहे, पण तितक्याने ज्ञान होत नाही. तितक्याने ते ज्ञान म्हणता येत त्याला म्हणता येत नाही. त्याच्याने मोक्ष होणार नाही. एक झालं. मग बहुधा ज्ञान म्हणून एक समाज ज्ञान म्हणजे आम्हाला काहीतरी काही आम्ही पुष्कळ कल्पना केलेली आहे. दुसऱ्याच्या मनातील जाणणे हे ज्ञान. पुढे तुम्ही कुठे साधूकडे गेला, बसला, पुढे तुम्ही ह्या काम करतो मी इकडे आला, तो अगोदर तुम्हाला सांगून टाकलं की नाही, तुम्हाला काय किती ज्ञानी आहे, अंतर्ज्ञानी आहे, तो समजतो, सगळं समजतो. जाणारे दुसऱ्याच्या यंत्रीचे ज्ञान, आत्मा कुठे आहे, ज्ञान कुठे आहे, त्याचं फळ मोक्ष कसं मिळणार, समजतं काय. किंवा कोणी काय म्हणतात, काही मागे झालेले पुढे भविष्य सांगतील असे कोणी असतात. तू अख्ख्या गावचा, तुम्ही ह्या त्याचं आहे, असंच झालं तुमचं, तुझ्या आयुष्यात असंच घडलं वगैरे वगैरे सांगतात. ते पुढे असं होईल तेही सांगतात. भूत भविष्य वर्तमान ठावकी आहे परिच्छिन्न, त्याची म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे. कोणी पंडित आला, मोठा विद्वान, भाषण करतो, वक्तृत्व आहे, हा मोठा ज्ञान आहे. वेद पठण पांडित्य हे ज्ञानाचे लक्षण. आणि पुष्कळ विद्या कला काय सांगितलं, 14 विद्या 64 कला म्हणून सांगितले. म्हणजे त्या सगळी जो असं म्हटलेलं आहे, अशी व्यक्ती सापडणार नाही. एकाच 1-2 कलेमध्ये ते तज्ञ असतात. पण समजा एक व्यक्ती अशी आहे, 14 विद्या 64 कलेमध्ये सगळ्या कलेमध्ये प्रवीण आहे. 14 विद्याही त्यांच्या हातात झालेले, त्याला ज्ञान म्हणता येईल काय, नव्हे म्हणतात. आपण काय म्हणतो, एक संगीत ज्ञान, एक संगीत मोठं चांगली वाद्य ज्ञान, संगीत ज्ञान, नृत्य कला वगैरे वगैरे, चित्रकला आहे, किती कला आहे. पण ते आम्हाला काहीतरी विषय दिसलं की नाही ज्ञान म्हणायचे आपल्याला, काय सवय पडलेले आमच्या पेक्षा निराळ दिसलं की नाही त्याला ज्ञान, मोठं ज्ञानी असं म्हणतो. काय ते काय, हे ज्ञानाचे लक्षण नव्हे म्हणतो. पुष्कळ समाज पुष्कळ विद्या आहेत, ते कोणतेही ज्ञान म्हणता येईल. ज्ञान नव्हे कोणते, म्हणजे बहुधा उपदेश, बहुधा ज्ञान, असे 2 समाज मागे लोकांच्या गैरसमज कसे आहेत. मग ते त्याचे निरसन केलेले आहे. व हे तुम्ही ज्ञान समजता, हे ज्ञान कसं म्हणता येईल, त्याच्याने तुम्हाला मोक्ष मिळण्याचे काय, त्याला संबंधच काय समजेल. मग तू आता एक भविष्य सांगतो, बरं आहे, भविष्य आपल्याला माहिती नाही म्हणून बरं आहे. आम्हाला तो भविष्य एकाने सांगितलं, बाबा तुला मरण आहे, 2 वर्ष तू भरशील. आतापासून तो दिवस मोजून राहील, मग जर मरण आलं माणसाला दुःखी होईल की नाही. म्हणून माहिती नाही, बरं छान आहे, चांगलं आहे. माहिती असते काही, भविष्य ज्ञान असते काही आपल्याला योग्य नाही त्याचा, पण त्याच्याने काय उपयोग, काय घडतच आहे. तू जर ती घटना तू पालवीत नसेल, निरसन करू न शकशील, मग ते सांगून काय उपयोग आहे. म्हणजे एखाद्या सगळ्या सांगण्याचं एकच बदतात काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञान म्हणजे काय, ह्या समाजाला विस्ताराने सांगितलेलं आहे. सांगितलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. नुसतं ज्ञान एक शब्द आहे, त्याच्याने काही अर्थ होणार नाही. कारण काय लई तुझ्या ज्ञान म्हटलं की कशाचं ज्ञान म्हणून विचारायला की नाही, नुसतं ज्ञान म्हणलं का तुम्हाला काहीतरी अर्थ होईल काय, नाही. कशाच ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे समजणे इतकंच आहे. समजून घेतले नाही तर तुम्ही तुम्हाला कोणी सांगितले काय समजून घेतला म्हणतोय, त्याचा प्रश्न उद्भवतो की नाही. म्हणजे ज्ञान आहे म्हणजे कशाचं ज्ञान, आत्म्याचे आत्मज्ञान. आत्मा म्हणजे कोण, स्वतः आपण. शब्द मला माहिती आहे की नाही, आत्मसंरक्षणात आम्ही बंदूक परवानगी मागतो, आम्ही अर्ज लिहितो, त्यामुळे काय म्हणजे तो आत्मसंरक्षणात आम्हाला बंदूक परवानगी आपण द्यावी. आत्मा स्वतःचे संरक्षण आहे. आत्मा हे स्वतः काही नाही, काही मोठं असं काही नाही. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच ज्ञान, जाणावे आपणाचे आपण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाचे आपण, या नाम म्हणजे आपणामध्ये काय भरलेलं आहे, काय विशेष महत्व काय. आपल्याला जाणलेले मोक्ष होत म्हणून तुम्ही सांगता होतो, एकच शक्य आहे असं वाटलं की
स्वतःला आपण मला माहिती आहे मी की माणूस आहे, मी आमच्या गावचा आहे, नावाचा आहे, म्हणजे हे असा उद्योग करतो वगैरे वगैरे आहे, मला माहिती आहे, माझी मला माहिती आहेच आहे की. मग हे आणखी जाणायचे काय आणि त्याचे मोक्ष मोक्ष होणार कसं, हे काय अशक्य दिसते असं लोक सामान्य लोकांना असं वाटतं की नाही. तसं नाही, पण हे फार रहस्य आहे, म्हणतात गूढ आहे. हे त्याने ज्ञानी पुरुषोदे शास्त्र ज्ञानी सगळ्यांनी मिळून असा एक शोध लावलेला आहे. तू म्हणजे तू आज दिसतोस हे तुझं काय खरं स्वरूप नव्हे. तू खरोखर तू कोण आहेस. तू फार मोठा आणि अमर अजय अमर आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे. तुझं स्वरूप हे दिसत हे तुझं स्वरूप खरं स्वरूप नव्हे. तुझ्यामध्ये आपण प्रत्येकामध्ये आपण म्हणून कोणी आहे की नाही. न सांगता न विचार करता आपल्याला आपोआप एक निश्चय आपल्यामध्ये आलेला आहे, मी आहेच आहे. दुसऱ्याबद्दल संशय आहे, पण स्वतःबद्दल संशय कोणाला आजपर्यंत कोणाला काय उठला नाही. म्हणजे मी आहे की नाही कोणी हे करीत काय आहेच की असा उद्गार येतो की नाही. कोणी संकटात असला त्याला आम्ही काय सांगतो, मी आहे की. मी आहे म्हणण्याला काहीतरी विचार करावा लागतो, काहीतरी त्या परंपरा लागतं काय. प्रत्येकाचा निश्चय नाही आहे, मी आहेच आहे. कसं आहे, केव्हापासून आहे, आहेच आहे. शरीराच्या सगळ्या अवस्थेमध्ये 3 अवस्थेमध्ये जागृत स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, आहेच आहे. सुषुप्ती नाही झालं का तू, कारण उठल्यावर असं काय सांगतो, मला गाढ आराम झोप लागली. म्हणजे सांग आरामी त्याचा अनुभव घेऊन तुम्ही सांगतो, आठवून सांगतो काय नाही, नुसतं सांगतो. म्हणजे सुषुप्तीच तो होता, स्वप्नामध्ये ते होतात. जागृत भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये आणि बाल्य यौवन वृद्धाप्यामध्ये हे सगळं 3 अवस्था 3 काळ 3 आहेत. त्या सगळ्यामध्ये तू एकच रूपाने राहिले आहे. लहान असताना, मुलगा असताना, मोठा तरुण झाला असताना, म्हातारा झाला असताना तू काय बाल्य यौवन आणि वृद्धाप्य तुला अवस्था तुला काय आलेलं नाही. की तो प्रत्येकाचा अनुभव आहे की नाही. बघा आम्ही शरीर जसं स्थित्यंतर पावतो की नाही, तसं आमच्या अनुभवात स्थित्यंतर झाले काय कोणाला तरी सांगा. लहान असताना माझा अनुभव निराळा होता, मी मोठा झाला, अनुभव मोठा झाला. आता कमी कमी होत जात लागलेला आहे, मी वृद्धाप्य कमी शरीर होत लागलेलं आहे, माझा अनुभवही कमी 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 होत चाललेला आहे. कोणाला तरी वाटतं काय, कधीही नाही, आहेच आहे. म्हातारा तरी मी आहेच आहे. तारुण्यामध्ये कसं तसंच आहे तसं वाटतंय काय तर. प्रत्येक आम्ही प्रत्यक्ष गोष्टी बघितल्या की नाही, मग शरीर हे जर्जर झाले असते, पण त्याचा काही अनुभव त्याचा मन जर्जर झालं नसते. मी तो काय म्हणतो, आणखी जगेल, आणखी कामं करेन, असं तो कशाच्या आधारे म्हणतो तो, त्याचा अनुभव तसा आहे म्हणून. अनुभव काय ते शरीराबरोबर क्षीण झाले नाही, ते काय कमी झाले नाही. अनुभव आहे ते सारखं राहिलेलं आहे 3 काळामध्ये त्रिकाळी अनविच्छिन्नपणे. म्हणजे त्याला मध्ये मध्ये थोडं कमी जास्त कमी नाही झालं होतं, परत हे निर्माण झालं, असं अनविच्छिन्नपणे सारखं एकच सारखं की सगळ्या काळामध्ये अखंड आपल्यामध्ये जी वस्तू आहे ते तुझं स्वरूप आहे. सांगण्याचा हेतू काय, तुला जाण म्हटलं तर हे वरती दिसतं की नाही, हे तुझं एक वस्त्र असं कापड असं कपडा तू घातोस की नाही, तसं एक समजा. पण ह्याला घालणारा तो तू आहेस, देही म्हणून आहेस तू. देह आणि देही, तू देह काय तू नव्हे, पण देही आहे. म्हणजे देहाच्या अवस्थेचा काही संबंध नसताना आपण एकच तऱ्हेने निर्विकार आणि सत्य तिन्ही अबाधित असे राहिलेली जी सद्वस्तू स्वरूप आहे ते तू आहे. काय हे जाण, हे जाणं तू मुक्त होशील. कारण काय, तुझी भावना तुझ्याबद्दल तुझी भावना काय आहे त्याप्रमाणे तुला अनुभव येत नाही. मी देह आहे तुझा निश्चय असला, मग देहाला आलेली अवस्था मलाच आली म्हणतो समजणार, आणि तुला त्याप्रमाणे ते दुःख होता होता. मी कोण आहे हे त्याचा निश्चय सगळ्या आपल्या भावनांना, विचाराला, कृत्याला, फलाला सगळ्याला कारणीभूत आहे. मूलभूत मी कोण आहे प्रत्येकाला बघा, तो निश्चय असतो म्हणून तो त्याप्रमाणे सगळं करतो. तो एक मास्तर आहे म्हणून समजा, तो मास्तर आहे म्हणून त्याला अगदी निश्चय आहे, त्याप्रमाणे तो त्या विद्येचा किंवा शिकवण्याचाच विचार करतो, शिकवण्याबद्दल बोलतो, त्याबद्दल आपण काहीतरी प्रगती करतो. म्हणजे त्या गोष्टीबद्दल तो
अगदी निर्धास्तपणे येतो आणि त्याप्रमाणे वागू लागतो. मग त्याप्रमाणे फलही मिळवतो, नोकरी मिळवतो किंवा काय शिकू येतो काहीतरी. मग सगळ्या गोष्टी मी कोण आहे ह्याच्या निश्चयावर नाहीत. तुझा निश्चय काय आहे आता? मी एक देह आहे. मग देहाची अवस्था मला आहे. मला बाल्य, यौवन आणि वृद्धाप्य ही 3 अवस्था किंवा पुनर्जन्म, आता पुढचा जन्म हा एक. आमचा विचार फार कमी म्हणजे काय म्हणता येईल, दृष्टी लॉंग साईट आणि शॉर्ट साईट. फार शॉर्ट साईट आहे आमची दृष्टी. फार पुढे जातच नाही. 5-6 वर्ष 4 वर्ष चांगलं केली. आता 5-10 वर्ष म्हणजे आम्ही त्या तितक्यात. मग पुढचं आमचं काय? तू तर आता निश्चित आहे की नाही, तू पेन्शन घेणार हे निश्चित आहे मग की नाही. मग ह्या जगापासून तू निराळ होणार नाही, तर जाणार हे निश्चित आहे की नाही. त्याबद्दल कोणी विचार केलाय? कधी विचार केला काय? आता एक प्रवासाला मी निघतो की नाही, प्रवास तयार करतो की नाही. किती करतो प्रवास? पुष्कळ सामान बोलतो, कुठे जायचं, कुठे राहायचं. मग ह्या पुढच्या प्रवासाचा कोणी विचार केलाय काय? जन्मात हे शरीर गेल्यावर शरीर जाणे काय फार फार लांब आहे काय? नाही. 10 वर्ष 10-15 वर्ष इतकंच की नाही. आता तुम्ही राहिलेले आहेत की तुमचं आयुष्य गेलेलं आहे, पुष्कळ वर्ष गेले आहे, 50-60 गेलेले आहे. आता तितके वर्ष तुम्ही राहिलं का? मागे होतात तितके वर्ष पुढे राहणार का? राहसाल काय? नाही. थोडं वर्ष आहे हे. इतके वर्ष न जाणता आपोआप सहज गेले. हे 5 वर्ष सहज जाणार. मग माझी गती काय होईल? मरणोत्तर मी प्रवासात जाणार आहे. मग त्या प्रवासाचे कोणी विचार केलाय काय? नाही. म्हणजे मी देह आहे म्हणून तो त्याला जीवभाव आहे. मग तो देहच होत राहणार. त्या देहाशिवाय तर राहता येत नाही. त्याला जन्म आहे याला एक कारण मी सांगतो. तुम्ही म्हणा पुनर्जन्म आहे हे कशावरून? तुमच्या निश्चयावरूनच नसतात. तुम्ही काय समजता? आता देहाशिवाय मी राहू शकत नाही, देह पाहिजेच मला अस्तित्वाला. देहाशिवाय दुसरा मार्ग नाहीच नाही. देहच आपण धारण केलं पाहिजे अशी जर तुमची जर धारणा आहे, मग तुमच्या मरणानंतर सुद्धा एक देहच बघणार तुम्ही. एक घर सोडल्यावर दुसऱ्या घर आम्ही बसतो की नाही. एक घर सोडलं म्हणतो दुसऱ्या घराला जातो की नाही. म्हणजे एकत्रित काय, ह्या मीपणा धरल्यामुळे देहपणा, देह मी आहे असा अहंकार किंवा असा निश्चय, देह निश्चय किंवा जीव निश्चय आमचा आहे. म्हणून जन्म मरण आपल्याला आहे. आणि जन्म मरण हे 3 अवस्था हे सगळेच दुःख रूपच आहे. सुख आपल्या आयुष्यात सुख किती वेळ मिळाला आणि दुःख किती वेळ मिळाला. क्षण मोजा. सुखाचे क्षण किती गेले, त्या दुःखाचे क्षण किती गेले. सुखाचे क्षण फार कमी. सुख पाहता जवापाडे म्हटले ना त्याने, दुःख परत राहील म्हटलं. इतके काय नसू दे. पण सुखापेक्षा दुःख जास्त. आणि काही अवस्थेमध्ये सुखाचा अनुभव आपल्याला, काही अवस्था अशा आहेत ते दुःख रूपच आहे. म्हातारपणा, रोग वगैरे आहेत, त्याला सुखाचा भागच नाही. त्या म्हातारपणात रोग झाला, सुख त्याला काय? रोग कमी झाला म्हणजे सुख. भयंकर त्रास होत असतो की नाही. तो त्रास कमी झाला का? त्रास पुष्कळ असतोच की नाही. म्हणजे त्रास किंवा दुःख हे आपल्या म्हातारपणात, वृद्धाप्यात, रोगामध्ये भरलेले आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा तारुण्यामध्ये आपल्या ह्याच्या प्रपंच करतो, आनंद करतो, पण पुष्कळ दुःख आहे. वर दिसायला सर्व कपडे दिसतो आणखी मोठ्या ह्याच्यात, पण त्याचं मन कसं आहे? ते चिंताग्रस्त आहे, असमाधान आहे. दुःखाचं स्वरूप म्हणजे आम्ही व्यवहारामध्ये असं समजलं पाहिजे. दुःख म्हणजे आपण काहीतरी काय होत राहिलं पाहिजे समज, असं काही नाही. दुःख होत राहिलं पाहिजे काहीतरी. आपले मन जर अस्वस्थ आणि विक्षिप्त आणि चंचल आणि असमाधानी असं ते दुःखाचं मुख्य रूप. तुम्ही हे तर दुःख आपल्याला नेहमी आहे, बहुतेक आहे, हो की नाही. आता झोपेमध्ये जात असेल का काही काही वेळा नसेल, पण बहुशा म्हणजे एकंदर असं आपण दुःखाच्या 2 आपण हे करा, जमा आणि खर्च काढलो. जमेच्या बाजूला हे आहे ते खर्च हे द्या. मग काय आपल्याला कोणतं जास्त होईल? दुःख जास्त होईल की नाही. म्हणजे एकंदरीत काय दुःखरूप आहे एक सिद्ध आहे. हे कशामुळे झालं? मी देह आहे समजल्यामुळे. समजलं की म्हणजे माझे तुमचे स्वरूप तुम्हाला माहिती नाही, अज्ञानामुळे. अज्ञान झालेलं आहे म्हणतो की नाही. अज्ञान झालं म्हणजे काय झालंय? मला काहीतरी रोगासारखं आहे काय? तसं नाही. मी कोण माहिती नाही मला.
पण तितकंच राहिलं नाही, तितकंच राहिलं नाही, थांबलं नाही ते. मग विपरीत ज्ञान, मी कोण मला मी जाणत नाही आणि जवळची वस्तू आहे त्याला मी म्हणू लागलो. याला मी कोण आहे त्याला खरोखर तुझं स्वरूप नाही सांगितलं असं. चैतन्य स्वरूप, शाश्वत, कालाबाधित, सत्य, असं तुझं खरं स्वरूप आहे. पण हे तुम्ही जाणलं नाही, तुम्हाला माहिती नाही, अज्ञान झालं. म्हणजे हेच अज्ञान. या अज्ञानामुळे काय परिणाम काय झाला? जवळचे काय वस्तू त्या वस्तूला मी म्हणू लागलो, मी शरीराला मी म्हणू लागलो. मग त्या सुखदुःखामध्ये पडलो आणि जन्म मरणामध्ये पडलो. सगळे हे अज्ञान आणि अज्ञान कार्य ह्याच्यामुळे हे झालेले आहे. मग ह्याला उपाय काय? तुम्ही एक समजा पुढे बाहेर गेला होता आणि एक प्रवासाला गेला होता, तुम्ही एका मोठ्या अरण्यातून सापडला. गेला पुढे गेला, भयंकर अरण्य होता, तिकडे व्याघ्र वगैरे होते, दुसरे पक्षी होते, भयंकर हे दुःख झालं. मग काय करावं? परता म्हणते अरण्यापासून बाहेर या. असं हे आपण या ज्ञान, विपरीत ज्ञान, मग कर्म, मग फल, त्या अशा आपण ह्या अरण्यात फिरलेलो आहो. मग फिरा म्हणतो, फल सोडा, कर्म सोडा, समजलं की नाही, शरीर भाव सोडा. आणि तू असं तुम्ही परतला अरण्यात, ह्या अरण्यात हे जे एक अरण्य समजा काय आपलं प्रपंच आहे. आणि रामदासांनी पुष्कळ हे केलेलं आहे, ते धामिळगळा, वासनारोपी धामिळगळा, हे प्रपंच म्हणजे पुष्कळ वर्णन केलेलं आहे. आणि अज्ञानामुळे या प्रपंचात आम्ही आलो आणि दुःखभागी झालो. आणि दुःख आपल्याला नको आहे. मग काय त्या अरण्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. या अज्ञान आणि अज्ञान कार्य, अज्ञान कार्यामुळे कर्म, कर्मामुळे फल, असं ते एक सापडी आहे, आपली एक परंपरा आहे. त्यामध्ये आपण दुःखी झालेलो आहोत. हेच बंधन. बंधन झालं म्हणजे काय म्हणतात, बोलण्याची रीत आहे, बंधन झाले असं म्हणतो की नाही. खरोखर त्याचा अर्थ बंधन म्हणजे कोणी आम्हाला बांधलेलं आहे असं काय त्याचा भावार्थ नाही. म्हणजे दुःखरूप आपण बांधलेलो आहोत. बंधन म्हणजे काय? न सुटणार दुःख. काय केलं तरी दुःख, हे बंधन. पंचभूत आहे की नाही बघा. कोणी तुम्हाला, तुम्ही श्रीमंत असलं तरी दुःख, गरीब असलं तरी दुःख, ओके, अधिकार असल्या दुःख, काय तर मूल बाळ वगैरे असले दुःख, कोणतंही म्हणा. लग्न झालं तर दुःख, न झालं तरी. आता तुम्ही असं म्हणा, त्यांना वाटत असतंय, त्यांना लग्न दुःख म्हणतो, दुःख झाल्यावर सुख आहे, होईल. म्हणजे डोळे उघडून बघा म्हणतात. सगळे लग्न झालेले आहेत जगामध्ये, लग्न झाले फार कमी आहेत. हजारो लाखो चुकी झाले बघ. तू काय म्हणतो लग्न झाले दुःख सुख होईल असं समजतो की नाही. मग डोळे पुढे आहेत की सगळे हे आपले लग्न झाले आहेत ते चुकी झालेत काय? नाही. लग्न झाले तर दुःख, न झाले मुली झाले तर दुःख, नाही झाले श्रीमंती तरी अधिकार आणि न काही केलं तर दुःख सुटत नाही. न सुटणारे दुःख हेच बंधन. ह्याच्यापासून आपण बाहेर पडता येतच नाही. आम्ही या दुःख सागरात किंवा दुःख ह्याच्यामध्ये अनेक दुःखामध्ये पडलेलो आहो, ते दुःखरूप बनलेलो आहो. असं झालं, ह्याला म्हणतात दुःख, ह्याला न सुटणारं दुःख म्हणजे बंधन. हे झालेलं मला बंधन म्हणजे कोणी एक चोरीने आम्हाला कोणाला आम्हाला बांधलं नाही कोणी. म्हणजे याचं ते दुःख आम्हाला कायम दुःख झालेलं आहे. मग सुटणे म्हणजे काय? हे दुःख नाहीच होणे, हे सुटणे. बंधन सुटणे, मोकळे मुक्त होणे म्हणजे मुक्ती. म्हणजे हे दुःखरूप जे प्रपंच आहे त्यापासून आपण पूर्णपणे मोकळे होणे, याला मुक्त म्हणतात. ते कशाने होईल? आता आम्हाला कारण समजलं. आम्ही आमच्या परिपूर्ण त्या ह्याच्यामध्ये कुठेमध्ये परिपूर्ण आनंद रूपच आहे. दुःखाचा लवलेश नाही आणि त्याला कमी जास्तपणा नाही, विकार नाही, नाश नाही आणि परिपूर्ण शाश्वत आनंद रूपाची जे आपले स्वरूप आहे, हे आपण हे मूळ सिद्धांत आपण ते सोडलो. मग त्याला माहिती नाही, मग त्याला दुसऱ्या अज्ञान, मग विपरीत ज्ञान, मग त्या कर्मामध्ये कर्म, फलाशा, कर्म, असं त्या चक्रामध्ये पडलो. मग ह्या चक्रातून आपण बाहेर यायचंय. म्हणजे ह्याचं निरसन केलं पाहिजे. ग्रहण केलेलं आहे की नाही त्याचा त्याग केला पाहिजे. काय काय तुम्ही ग्रहण केला त्याचा त्याग म्हणजे फलाशा, फल मुख्य शेवटी काय फल, दुःखरूपी फल. दुःखरूपी फल म्हणा आहे थोडं सुख, पण दुःखरूपी फल पुष्कळ जास्त दुःख आहे. म्हणजे दुःखरूपी फल आपल्याला नको आहे. मग त्याला कारण काय? कर्म. कर्माला कारण काय? शरीर. शरीराला कारण काय? आज्ञा. असं ते मग आपण
त्या प्रापंचिक उपाधी ते सोडा. आणि फलाची कल्पना, मग मिळवण्याकरता कर्म करावं लागतं की नाही. असं आता समजा घडीवर काय आम्हाला फळही काही नको, फळाचं निरसन नको, कारण हे आपण बघितलं आम्ही त्या दुःखरूपच आहे किंवा घेऊन काय करायचं नको, फळही आपण निरसन केलं. मग कर्म त्या फळ मिळवण्यासाठी कर्म करायचं ते सोडून द्या, कर्माचा संबंध टाक. कर्म करणार काय, कशाने कर्म, कोणत्यामुळे कर्म केलं, शरीरामुळे कर्म केलं. शरीर आहे, शरीर भावी सोडा म्हणतो. म्हणजे विसरा काही वेळपर्यंत. आता आम्ही सांगतो ते अजिबात सोडणे म्हणजे काय, मनातून काढून टाकणे, ह्याला सोडणे अर्थ की नाही. मनातून फलाची कल्पना सोडवा आणि कर्माची कल्पना सोडा, शरीराची कल्पना सोडा. आणि बघा तुम्ही कोण आहात. आम्ही परत येऊ लागलो ओके नाही, शरीरापर्यंत पोहोचलो. मग आता कोण आहेत बघ. शरीर तुला नाही, शरीर हे पुष्कळ कारणाने आपण सिद्ध करू शकतो. अत्यंत मलिनो देहो, तेही अत्यंत निर्मला, अत्यंत घाणेरडं हे शरीर आहे ओके नाही. तू कसं आहेस, अत्यंत शुद्ध आहे. म्हणून इतक्या घाणेरड्या शरीर राहून सुद्धा तुला काय, तुझा अनुभव काय, घाणेरडा अनुभव नाही. शुद्ध आहे मी डोळ्यात आहे, कोणी शिवू नका मला, शुद्ध आहे असं म्हणता की नाही तुम्ही. म्हणजे अत्यंत म्हणजे अत्यंत शुद्ध तुम्ही आहात. हे जड आहे, तुम्ही चैतन्य रूप आहात, ज्ञान रूप तुम्ही आहात की नाही. जाणणारे ज्ञान रूप तुम्ही आहात. कोणाला शिवी दिली म्हणजे दगड आहे म्हटलं किती राग येतो, दगड पडला. म्हणजे तू ज्ञान रूप आहेस, हे शरीर जड रूप, हे शरीर विकारी आहे, तू निर्विकारी आहे. तुझा अनुभव घे, निर्विकार आहे की बस बस. तुझ्यात काडी इतका फरक झाला काय तुझ्या अनुभवात. तू म्हणून आपण कोणी एक आहो आणि अनुसूतपणे त्या देहाच्या अवस्थेमध्ये राहत आलेलो साधने. मग त्या अनुभवात काही काडीत काय फरक झाला काय नाही. फरक झाला, नाश कुठे होणार. फरक तर विकार तर होत नाही, नाश तर नाहीच नाही. आहे जसं आहे ते स्वरूपाचे वर्णन त्याने काय राहतात काय केले, जैसे तैसे आहे कसं आहे, त्यामध्ये काहीही फरक झाला नाही. असा तुमचा स्वरूप आहे. चांगलं काय शरीर आणि तू, शरीराचे गुणधर्म अगदी निराळे आहेत. हे जड आहे, मलिन आहे, विकारी आहे, नाशवंत आहे, दृश्य आहे. माझे म्हणून मी, तू बघणारा तू आहेस, हे शरीर दिसणार. माझे म्हणतो तू मालक आहेस, हे तुझे माझे पडणारी एक वस्तू आहे. माझे आणि मी एकच होत कधी होतात काय, मी निराळा आणि माझे निराळ हो की नाही. माझं घर आहे म्हणून म्हटलं, तुझ घर म्हणजे तू कबूल करशील का. माझा कुत्रा म्हणाला, तूच कुत्रा म्हटल्यावर किती राग येईल. माझं हे निराळ, मी निराळ. शरीर माझे म्हणतोस म्हणून आणि इरम हे म्हणून दाखवतोस. हे म्हणून दाखवण्याला वस्तू जो असतो ते दाखविलेली वस्तू तो होऊ शकत नाही. हे शरीर म्हणून दाखवितो म्हणून ते पुष्कळ कारणाने त्यार केअर करू लागला म्हणजे ह्याचा काही आम्हाला संबंध नाही. आणि याचा अनुभव दोन अवस्थेमध्ये असतो. जागृतीमध्ये याचा अनुभव आहे, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये आहे काय. झोपेमध्ये तुमचं शरीराचा अनुभव काय, तुमचं शरीर नसतात शरीर, आणि स्वप्नामध्येही नसतात. तुझं एक शरीर काल्पनिक काही चालले असतो की नाही. स्वप्न तीन अवस्थेमध्ये एकच अवस्थामध्ये तुला भास होणार आहे हे शरीर आहे. सगळ्या कारणाने तू शरीर नव्हे. मग तू बघ मग कोण आहे तू आता, मग कोण बघ याला इतकं काय पाहिजे, सूक्ष्म बुद्धी पाहिजे याला की नाही. मग कोण आहे असे मी असं विचार कर. मग तो विचार सद्गुरू विचारल्यावर बस तू दे नाहीस, मग तू कोण असशील तू विचार करून सांग. तो इंद्रिय मी म्हणू लागला. इंद्रिय कसं होऊ शकत नाही, डोळे वगैरे निराळे आहेत. तू असलं डोळे तू असतात, मग डोळे गेल्यावर तू गेले पाहिजे. तू जातोस काय, डोळे जाऊन राहतो, कान राहून राहतो, सगळे तर एखादे हे इंद्रिय नव्हे. आणि मग काय राहिलं आता, बुद्धी किंवा मन बुद्धी एकच आहे. कार्य परत्वाने ते निराळ दोन शब्द आले. निश्चय करत अंतःकरण, आतले जे आपले साधन आहे इंद्रिय आहे हे सगळं करणार आहे. दाढे काय असेल हे असेल का तू ते असेल असं ते विचार आपण करू लागलो की नाही, तुला मन म्हणतात. असंच आहे म्हणजे त्याला बुद्धी म्हणतात. निश्चय करणे, मग निश्चय केल्यावर दृढ धरणे हे असंच आहे, झालंच पाहिजे त्या निश्चय हे करतो. अहंकार
मन बुद्धी चित्त अहंकार म्हणून एकच. तू असं ते मन आहेस काय, असं तू सतत असलं की कल्पना सोडून दे, इंद्रियाचे कामे सोडून दे. डोळे बघायचं बंद कर, ऐकू निशब्द ठिकाणी बाई एखादा शब्द नाहीच आहे, खाणे तर नाहीच आहे, वासाचं तेच नाही. म्हणजे हे इंद्रिय भाव, शरीर भाव सोड, इंद्रिय भाव सोड. आता बघ तू कोण आहे. कल्पना मी मनही सोड, कल्पनाही सोडून मग सांग कोण आहेस तू, का सांग. सगळं नाहीच केल्यावर व्यसन करीत करीत गेला. अगोदर काय जग सोडला, अगोदर विषय सोडले, समज की नाही, कर्म सोडले. मग नंतर हे इंद्रिय, शरीर, इंद्रिय आणि मन हे सगळे आपण व्यसन करीत 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 गेलो. मग आता काय राहिलं, म्हण काय नाही म्हणा, काय राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. काय अजिबात नाही. पण नाही म्हणणारा हे कोणी सांगितलं, काही राहिले नाही हे सांगायला ते शून्यत्व आहे. शून्यत्वाला सांगायला येईल काय, मी नाही असं शून्य समज येईल काय, सांगायला एक पाहिजे की नको. हा होय, म्हणजे या सगळ्याला सांगणारा जाणणारा, सगळ्याला जाणणारा जाणीव रूप ज्ञान रूप नाही आहे. ज्ञान हे विषय ज्ञान नव्हे, हे मनाचे ज्ञान वगैरे काय ते मी ते 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 मी हे दुसऱ्यापासून हे ते उसने घेतले ज्ञान आहे. मनाचे ज्ञान वगैरे हे शुद्ध ज्ञान. सगळे जाणणे सोडले, हे सोडले, मीपणा सोडला आणि शून्यत्व भाव सोडला, शुद्ध आपण अंतर्मुख होऊन 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 राहिला. काय राहिलं आता, ज्ञान एक राहिलं, ज्ञान राहिलं. म्हणतो कोण आहेस, हे तुझं स्वरूप आहे. त्यात मी ज्ञान आहे हे म्हणणेही नाही, हे तुम्ही विवरण केलेलं आहे. तर ते मी ज्ञान आहे मी असं म्हणत म्हणत का ते आता अनुभवत नाही. म्हणजे ते न म्हणता म्हणजे स्वतःसिद्ध स्वयंभू आपोआप स्वयंस्फूर्तपणे अखंड जे आपल्यामध्ये राहिलेले आहे सतत्व, केवळ सत, केवळ चित, केवळ आनंद, समाधान, तेच आनंद रूप आहे. सत चित आनंद हे 3 शब्द आहेत, 3 लक्षणं आहेत. त्या असा तू आहेस. तू तुझा तू शोध घे, सुख शोध घे. काय पाहिजे सर, काय नको. ज्ञानाला काय पाहिजे, ज्ञान म्हणजे जाणणे, हे तरी सगळं माहित आहे की नाही. जाणण्याला आपण बुद्धीने जाणणे, डोळ्याने जाणणे, हे जाणणे निराळ आहे. आणि स्वतःला सुख बुद्धीने अंतर्मुख होऊन आपण कोण आहो याचा अनुभवाला आणलं ठेवून तो अनुभवरूपच आपण होऊन बघणे म्हणजे अनुभवरूप होणे. आपण ते आहो, ते म्हणणारच तिथे नाही. मी असं आहे म्हणणारच नाही, तो तेही एक कृत्रिम रूपच आहे, तेही सोडून गेलं. ज्ञान मी रूप आहे म्हणून हे सोडलं, हे पूर्वीचं निरसन झालेच आहे. ज्ञान रूप आहे म्हणणारे सोडलं, शुद्ध ज्ञान राहिलं. हे ज्ञान मूर्ती म्हटलं. स्वरूप काय आहे, आत्मस्वरूप काय, ब्रह्मानंदम परमसुखदम. एक तुम्हाला वाटेल तर आनंद परम सुखदम म्हणतात, हे कसं आहे तसं काही नाही, आहेच. आनंद म्हणजे काय समजतो, सुख. सुख म्हणजे द्वंद्वाचे सुख आहे, ते एक सुख म्हणून आम्ही समजतो, ते खरे सुख नव्हे. द्वंद्वामध्ये दोन असले की नाही, त्यामध्ये एक कमी जास्त झालं म्हणजे सुखही कमी जास्त होत राहणार. सुख दुःख, सुख थोडं कमी झालं, दुःख 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 थोडं कमी झालं म्हणजे सुख, असं इतकंच आमची व्याख्या अशीच आहे. सुख पुष्कळ सुख आहे, त्यात कमी झालं म्हणजे दुःख, आणि दुःख थोडं कमी झालं की नाही. आता सुख आहे म्हणून समजा लक्षायचे आहे, त्याचे एक 50,000 गेले, दुःखी होत. भयंकर आधार पडलेला आहे, दुःख आहे, थोडं बरं वाटलं, हा म्हणजे दुःख कमी होणे सुख, सुख मिळणे हे दुःख, हे दोनच ते रॉमेट्रिकच आहे. बोलणार जे आहे द्वंद्वात नसेच आहे. हे द्वंद्वात सुख आहे, ते खरे सुख नव्हे. किम सुखम म्हटलंय, सुखदुःखातीतम सुखम. सुखदुःख हे दोन द्वंद्व आहेत, हे कुठे नाहीत. आणि निवांत नाही कुठे, हे सुखदुःख कमी जास्त होतात, ते तसंच अखंड राहिलेले आहे. ते सद्रूप आहे, सत्स्वरूप आहे, तेच खरं आनंद रूप आहे. आणि तो आनंद ब्रह्म आनंदम परमस्परम, तो आनंद आपला पाहिजे आहे. खरं म्हटलं स्मरण सगळ्या ठिकाणी तो नाही झालेला नाही, ते अधिष्ठान भूताना रूपाने होऊन तर राहिलेलेच आहे. आपण आम्हाला ओळखत नाही म्हणून ते आपण नाहीच वाटतंय, पण ते कधी केव्हाही आहे. असं आपण सगळं व्यसन करून 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 पण निराळे काढून आपण बघितलं, मग ते सगळ्या ठिकाणी ते आहेत. देहाला आधारभूत, मनाला आधारभूत, आपल्या कर्माला आधारभूत, सगळ्यांना आधारभूत तेच आहे.
मग नंतर असं जाणणे, म्हणजे असं जे आपण स्वतःला जाणणे. परमसुखदम केवलम ज्ञानम, द्वंद्वातीतम असं म्हटलं. सुख दुःख, मान अपमान वगैरे वगैरे आहेत. आपण मनाची अपेक्षा करतो, आपण ठीक त्याचा त्रास होणार. मान कुठे आहे तिकडे अपमान आहे, आणि लाभ लाभ आहे ते नुकसान आहे. सगळेच गुण एकावर एक अवलंबून असतात. हे द्वंद्व आहे, म्हणजे दोन दोन आहेत ते द्वंद्व, तीन तीन आहे ते त्रिपुटी. तिकडे त्या ह्याच्या एकमेवामध्ये तुमचे ते परिपूर्ण स्वरूपामध्ये हे त्रिपुटी असू शकत नाहीत आणि द्वंद्व असू शकत नाही. द्वंद्वातीतम त्रिपुटी रहितम, तीन गुण नाहीत. तसे द्वंद्वातीत त्रिपुटी रहित आणि असे जे द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम, तत्वमसी तेच आहे, याच्यानेच लक्षित होणार आहे. ते समजणार आहे, बाकीचे काय समजणार नाही. ते समजणे म्हणजे बुद्धीने, आता बुद्धीला समजत नाही म्हणजे बुद्धीच नाही झालेली आहे, समजणार कसं आहे ते तू आहे इतकं समजायचं. समजायचं म्हणजे काय हे नव्हे, ज्ञान पाहिजे की नको असं कोणी म्हणाले. तुम्ही आज सांगायला ज्ञानाची नाही होते, बरं ज्ञानाची पण गरज नाही, ज्ञानाची गरज आहेच आहे, ज्ञान पाहिजेच पाहिजे, हे समजलं पाहिजे. तू हे ज्ञानाशिवायचे जे मूळ स्वरूप आहे हे तर जाणलं पाहिजे ना. हे ज्ञान पाहिजे, ज्ञानही तिकडे नाही. ज्ञानाचे विज्ञान होते, ज्ञानही नाहीच होते. जे ज्ञान नाहीच होते ते असं हे ज्ञान तुला मिळवलेच पाहिजे. असं ते निर्विशेषम निरंजनम विवेकम परमानंदम तत्वमसी अद्वयम परम असं राजेला सांगितलेलं आहे. आपलं निस्तोत्र परमानंदम सांगितलेलं आहे. असे जे आपले स्वरूप आहे आपण ते आहो, आपल्या अनुभवाने निश्चित करायचं. सगळे शास्त्रामध्ये हा सिद्धांत सांगितला आहे, दुसरा पण काही नाही. पंचीकरण म्हणा, इत्यादी वाक्यात विवरण करताना पंचीकरणाचे फार पुष्कळ तरी अभ्यास कार्य सांगतात, पण त्याचं काही विशेष आवश्यकता नाही. काय नाही आहे, तू नव्हेच हे समजायचं आहे. ते काय आता शरीर आहे ते स्त्री मावसाच्या अडीरोम हे आकाशा प्रतिभास झालेले आहेत, लाळ मूत्र वगैरे ते पासून आलेत, हे आहे की नाही. याचं म्हणजे त्याचं काही खुलासा विशेष त्याचं काही म्हणजे आम्ही निराळे आहो, ह्याच्यापासून आत्मा निराळा आहे हे समजायचं आहे. म्हणजे हे सगळं निरसन करून ते शुद्ध स्वरूप स्वयंसिद्ध शुद्ध असे सच्चिदानंद परिपूर्ण आपण आहो, हे तुझं ज्ञान, हे आत्मज्ञान. बाकीचे कोणतेही नाही. तिकडे परमसमाधान आहे, तिकडे मोक्ष किंवा परमानंद काय तुम्ही म्हणता सगळं तिथं आहे. मुक्काम म्हणा, आणि कोणत्या मुक्कामाला पोहोचायचंय, एका ठिकाणी पोहोचायचं. समजा एक डोंगरावर एक मोठं स्थळ आहे म्हणून समजा, तिकडे आम्हाला जायचं आहे. तिकडे जाईपर्यंत आम्हाला पुष्कळ हे करावं लागतं. तिकडे हा मुक्कामाला आलो, आता काय 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 मुक्कामाला म्हणजे हा मुक्काम सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे, मी आहे. त्या स्वरूपाला यथार्थ अनुभव जाणून आणि ह्याच्या पूर्वीपासून मी म्हणत आलो त्याचा खरोखर त्याचा संबंध नाही. त्याची हे काय आहे ह्यानंतर असं जाणल्यावर मग ह्याला व्यवहार होईल की त्याच्याकडून व्यवहार होईल की नाही. मग समजा असं एक ऐकलंय मी केलं आणि मी शुद्ध आहे, असं सगळ्यापेक्षा निराळ आहे, अलिप्त आहे, असंग आहे, परिपूर्ण आहे, आनंद रूप आहे, निश्चय झाला आपला काही वेळ आनंद आहे. मग नंतर तुम्हाला वाटेल या स्थितीत मी शेवटपर्यंत राहू शकतो की नाही, शिकावं काय राहावे काय, राहणे तर होत नाही. लगेच आम्ही उठावं लागतं, हे करावं लागतं. मग म्हणतो बुवा हरकत नाही, तसं काय बसायचं शेवटपर्यंत ते निरीक्षण स्थितीमध्ये तू शेवटपर्यंत राहिलं पाहिजे असं काही पाहिजे हे नाही. ते सहज करायचं आहे. ही स्थिती याचा अधिष्ठान किंवा ह्याचा आधाराने पण ते कायम ते जागृत ठेवून आपण सहज व्यवहार करायचा आहे. सहज म्हणजे काय त्याचं शक्यत्व नाही. पूर्वी कसं होतं व्यवहार ज्ञानी किंवा साधकही व्यवहार करतो आणि बाकीचे व्यवहार करतो. काय फरक आहे ते सगळे व्यवहारावर सगळे अवलंबून राहतात. ते लाभाने किंवा मान अपमान हे खरं आहे. तेव्हा मान केव्हा मिळेल तेव्हा मिळेल त्याची आशा करीत राहतात, पैसे गोळा करीत राहतात, मिळाले तर दुःख होते त्यांना. म्हणजे त्यामध्ये अडकून त्यामध्ये सुखदुःख पावत सत्य मानून त्याचा परिणाम आपण भोगत तेच राहतात. हे तसं नाही. हा कसं करतो सामान्यपणे, हे काही सत्य नव्हे. ही काय मी व्यवहार करतो हे मी रूपाने व्यवहाराला मी लागतो की नाही पाहिजे त्या रूपाने व्यवहार करतो, पण खरोखर एक माझं स्वरूप नाही. खरोखर मला मी म्हणजे असा निराळा परिपूर्ण आहेच आहे. हे नुसतं दिखावं आहे, सहज आहे, पण आता उपाधी आहे हे आहे, पण हे राहणार राहू दे.
मिळालं तर काही, तर माझ्या सुखाला काही होत नाही. लाभाने लाभ आता हानी झाला तर माझं काही अनुभव नाही. याच्यात काय निश्चय आहे, मी परिपूर्ण स्वरूप आनंद रूप नाही आहे. काहीतरी बाहेर नुकसान झालं मग समजा, मग ह्याच्यातून ह्या स्वरूपातून काही कमी होईल काय? नाही, मी अखंड राहिलेलंच आहे. मग गेले तर काय, नुकसान झालं तरी काय वाटणार नाही, लाभ झाले तरी काय. न प्रदर्शित प्रियम प्राप्य नवदर्शित प्राप्तीच्या प्रियम, अप्रिय किंवा प्रिय, हे तर त्याचं काहीच महत्व वाटणार नाही. सहजपणे करतो. उदाहरणार्थ एक मोठा माणूस असतो, मुली खेळत असतात, ते म्हणतात बाबा ये मला खेळावर आमच्या बरोबर ये म्हणतात, गोट्या वगैरे. तो विनोदासाठी खेळायला जातो. मग तो खेळतो, गोट्या मिळवतो वगैरे सगळं करतो त्याच्याबरोबर. त्या गोटे मिळाले आम्ही फार आनंद होईल काय त्याला, किंवा गोटे गमावले तर दुःख होईल काय? काय सहज खेळायचं, खेळ रूप आहे असं म्हणतो. त्याला महत्व, खरोखर सत्यत्व महत्व, आणि त्याच्यामध्ये आपण संघ, त्याच्या अगदी आपल्या मनाला घट्ट धरून ते त्याचे परिणाम पावणे वगैरे वगैरे जे आपल्या मूळ पुढच्या समाज ह्याच्यात अवस्थेत असतात सगळे घेतले. तर काय, तसं एक उदाहरण आम्ही देता येईल. काय, हे पक्षी असतो, तो एक फांद्यावर बसलेला असतो, की नाही. तो आनंद, ते काय वारा सुटल्यावर ते फांद्या साडून लागतो. तो आणि तो धोके घेतो राहतो. तो त्याला भीती नाही, पडेनाची भीतीच नाही त्याला. तो बसलाय तिथं, त्या दिसायला त्या फांद्यावर बसलेला आहे, पण तो पंखाच्या आधारावर आहे. तो स्वतःच्या पंखाच्या आधारावर बसलेला आहे. काही पडलं तर मी उडून जाईल, हो की नाही. त्याचा काही परिणाम नसताना जसं आपण पाहतो तसं सहज आनंदाने लीला रूपाने, खेळ रूपाने, सहज रूपाने त्याचाच आनंद आपण बघणे इथले आपण जो आहे मुलात आहो, त्याचाच आनंद घेत राहील. म्हणजे एकंदरीत आत्मज्ञान म्हणजे काय या समासात सांगितलेलं आहे. इथे विवरण करून स्वतःचे जे आपण जीव आहे, मी अल्प आहे, क्षुद्र आहे, नाही महान आहे. तू क्षुद्र आहेस म्हणतोस ना, तू क्षुद्र नाहीस, महान आहे. तू दुःखी आहेस म्हणतो ना, तू दुःखी नाही, परमानंद रूप आहे. दुःख तुला संबंधच नाही. ज्या स्वरूपात दुःखाचा लवलेश, दुःखाचा संबंध पोहोचतच नाही. परिपूर्ण सुखरूप आहे. मी सुखरूप आहे असा तुझा अनुभव किंवा त्याचा जागृत तुझ्या असली म्हणजे दुःख येतील काय? दुःख आपोआप जातील. त्याला थोडं प्रत्यय येईल, तो मिथ्याच, त्याला काय महत्व येत नाही. त्याचं काय शिकाव आहेत खरे नाहीत. म्हणजे असं रे सगळ्या दुःखापासून आणि मान आपण द्वंद्व किती आहेत ते आम्हाला दुःख देणाऱ्या जगात आपल्या प्रपंचात द्वंद्वच आहेत. त्या सगळ्या द्वंद्वापासून तो अलिप्त राहतो आणि दुःखातीत आणि परमानंदावर निमग्न राहतो. तो मुक्त होतो. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे ह्याला म्हणतात. एकंदरीत सांगण्यात येईल काय या समासातला काय भाव आहे. पुष्कळ मोठा समाज आहे, चौऱ्यात आहे. म्हणजे त्यात सार सांगितलेलं आहे. हे ज्ञान आपण प्रत्येकाने म्हणजे आपल्या आनंदाचा किंवा आनंदाचे निधी म्हणा, आनंद गठ्ठा, आनंदाचे जाहीर म्हणा, ते आपल्यामध्येच आहे. आपणच आहो. आनंदरूप होऊन आपण अल्प सुद्धा करता मी भीक मागतो म्हणजे काय? राजा असून भीक मागतो तसा प्रकार झालेला आहे. परिपूर्ण सुखरूप आनंदरूप माहीत नाहीत का? मी राजा आहे माहीत नसल्यामुळे तो भीक मागू लागला. तर आम्ही आत्मा असे परिपूर्ण परमानंद रूप नित्यमुक्त आणि असे त्रुटी रहित किंवा म्हणा परिच्छेद रहित, सलकाळ परिच्छेद रहित असं आपण परिपूर्ण आत्मस्वरूप आहो असून सुद्धा मग आपण भीक मागतो. तू मला परिपूर्ण सुखरूप आहेस आणि थोडं काय भीक मागतो. प्रत्येकाला व्यक्तीला भीक मागतो. तू माझ्यावर प्रेम कर म्हणजे सुख होईल, मी सुखी होईल, ओके नाही. त्याला भीक मागितलं झालं की नाही. हा, आणि पैशाला भीक मागतो. पैसे ये मला 1,00,000 रुपये पैसे झाले का मी सुखी होईल म्हणजे पैशाला भीक मागतो की नाही. व्यक्तीने भीक मागतो आणि सुखरूप असलेला जो असे प्रकार झालेले आहे. आपण जाणलं की नाही मग तो राजा राज्यपती असता सहज ते चालते म्हणतात. आपण असं सहज नित्य नेहमी अखंड आनंद पण राहायचं. हे ज्ञानाचं एक फल प्रयोजन म्हणतात. हे फळ आहे, हे मोठं फळ आहे. नेहमी आनंदी राहणे. आत्मनैव आत्मना तुष्टा, स्वतःमध्ये स्वतः आपण परिपूर्ण आनंदी राहणे हे ज्ञान झाल्यावर राहता येते, नाहीतर राहता येणार नाही. मीच आनंदरूप आहेच आहे. आनंद मिळवायचा नाही. आता काय करायचं, काय करावं म्हणून विचारले. करायचे नाही बस सोडायचे म्हणतात. सगळे सोडून दे म्हणजे आनंदरूप राहशील. परमार्थामध्ये
विशेष काहीतरी करायचे असेल, तप वगैरे वगैरे पुष्कळ येत दान तप वगैरे तीर्थाटन पुष्कळ कष्टाचे असतात. हे सुद्धा कष्टाचे असतात, कायच करावं म्हणतात. बाबा तसं नाही म्हणतात, इकडे उलट प्रकार आहे. काय सोडायचं सगळे सगळे सोडून दे. मीपणा सोडून दे, सुखदुःख सोडून दे, करावं सोडून दे, मिळवावं सोडून दे. सगळे सोडून झाल्यावर सोड्यावर मग हे शिल्लक राहशील. नेते 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 सोडून 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 नाही सोडता येत नाही. समज की सोडता सोडता सोडणार एक राहतो की सोडता येत नाही. स्वतःला सोडेल काय, सुटेल काय तो. अशा आनंदाचा अनुरूपच आपण आहो. त्या आनंदात नेहमी राहणे ते मुक्त होणे, त्याला मुक्ती म्हणतात. तसं हे ज्ञान म्हणजे मी स्वतः त्या तोच मी आहे, तेच मी आहे हे समजले ज्ञान. हे ज्ञान सूक्ष्म ज्ञान आहे. आकल करायचं आहे. काय तिकडे